चांदूर रेल्वे शहरातील युवा नेते व खेळाडू आजच्या पॉडकास्टमध्ये आपण यांची संपूर्ण दिनचर्या जाणून घेणार आहोत. नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर निलेश विश्वकर्मा. एक राजकारणी सुद्धा आहेत, खेळाडू सुद्धा आहेत आणि एक समाजसेवक सुद्धा आहेत. नमस्कार सर. चहा घ्या. हे आमच्या घरच्या गाईच्या दुधाचं आहे. असलं की गिर गाय आपल्याकडे आहे. सर, आजच्या व्हिडिओमध्ये आम्हाला तुमची संपूर्ण दिनचर्या जाणून घ्यायची. बस म्हणजे सुरुवात कुठून होते, मग काय करता सकाळपासून तर पुरा दिवस. माझं सातत्याने मागील 35 वर्षापासून जेव्हापासून मी स्कूल लाईफमध्ये होतो, दिवसाची सुरुवात ही सकाळी व्यायामाने झालेली आहे. व्यायाम करणे, शीर्षासन करणे आणि मग मला गाईचा माझ्या आजोबांपासून माझ्या घरात गाई गुरांचा छंद आहे. कुठ्यात जातो, गाईला भेटतो. त्यानंतर शेतात मागेच लागून शेत आहे, शेतात जाणे आणि वेळ असला तर विहिरीत पोहणे, न परत येणे, तयार होणे आणि मग जो शेड्यूल आहे तो शेड्यूल कॅरी ऑन करतो. चांदूरला ऑफिस आहेत, आखाडा आहे, तिथून मग महाविद्यालय आहेत, मग तिथून पक्षाचे काम असतात पक्षाकडे आणि जनतेची जी काही जनता दरबार असते ते तिथं सुरू असतं. आज ही भाऊंची पूर्ण दिनचर्या त्यांनी सांगितली ती आज आपण ऍक्च्युली आज बघूच. जाणून घेऊ. आता तुम्ही इतक्या महाराष्ट्रभर फिरता, त्यानंतर फॉरेन कंट्रीमध्ये पण तुमचा प्रवास सुरूच असतो आणि पॅक तुमचा एकदम दिवसाचा शेड्यूल असतो आणि तरी तुम्ही इतके फिट, म्हणजे स्वतःवर लक्ष देता सगळ्या गोष्टी. आणि आम्ही बघितलं तर काही प्रश्नच नाही. तर काय म्हणजे तुमचं शेड्यूल कसं काय दिवसापासून स्टार्टिंग पासून? आणि निश्चितच मी सर्व तरुणांना सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की जी झेड जनरेशन आहे यांनी सकाळी निदान एक 10-20 मिनिटं स्वतःला एक्सरसाइज केली पाहिजे. आणि सकाळची ती तुमची जी वेळ, कारण अनेक तरुण मी बघतो आज माझ्या महाविद्यालयात अनेक मुलं आहेत, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल फार डाऊन आहे. एक तर मोबाईलच्या रात्रीची दिनचर्या आणि सकाळी उठल्यानंतरची दिनचर्या ही फार महत्वाची आहे. आणि या गोष्टी तारुण्यातच असते, तारुण्यातच व्यायाम करू शकतो. आता तर हिवाळा सुरू होणार आहे, व्यायामासाठी सर्वात चांगलं वेळ आहे. आणि तरुणांनी प्रत्येक व्यायाम नाही निदान तरी 10 मिनिटं सकाळचं भले म्युझिक लावून करा, कोणताही सूर्यनमस्कार असेल, त्यानंतर शीर्षासन, असे छोटे छोटे व्यायाम आहेत ते जेवढं तुम्ही फिट आणि त्याची सकाळची सुरुवात तुमची व्यवस्थित झाली तर निश्चितच तुमचा दिवस फिट राहील. सर, एखादा आम्हाला पण व्यायाम सांगा ना, म्हणजे आम्ही पण करतो. बिलकुल, एक व्यायाम तरी. नाही, आता जसं नॅचरली लोकांना सूर्यनमस्कार आपल्या सर्वांनाच माहित आहे, स्कूल पासून करतो. शीर्षासन आहे, शीर्षासन मध्ये तुमचं बॅलन्सिंग तुम्हाला माहित पडतं कसं बॅलन्स आहे. तुमचं असेल तुम्ही शीर्षासन तुम्हाला करून ठेवू सर. त्याचं हात ठेवला. ओके, अरे वा. सध्या तर पायाला लागलाय माझ्या, मी पण नक्की करेल. कसं आहे की आता हे तुम्हाला आवडतं मच्छा आणि शेतात आपण करू शकतो. हे बेल त्यासाठीच आहे, त्याला आनंद झाला त्यांनी बेल वाजवली. तुम्हाला पाहिजे ना? बिलकुल. मग बिलकुल
माझ्या गाईला भेट करून देतो ट्रॅक्टरची. दुधाचं काय महत्व म्हणजे मला वाटते कसं आहे की माझ्या इथं गाईचं फार आधीपासून आहे. पण प्रत्येक शेतकऱ्याजवळ जोडधंदा म्हणून दूध हा त्याला सोयीस्कर आहे. आणि दुधाचे 2-3 फायदे महत्त्वाचे असे आहेत. एक 12माही पैसा शेतकऱ्याच्या हाती फक्त दुधाचा बाजू येऊ शकतो रोजच्या रोज. तर आपल्याकडे जेवढी पिकं आहेत ती सोयाबीन असो कापूस असो वर्षातून आपण एकटा घेतो तर चुका राहील. माझा अनुभव असा आला की दूध जर घरी असेल तर त्या दुधाचं निश्चितच रोजच्या सर्वच लक्ष्मी घरी येत राहील, पैसे येत राहील, घरी संसार राहते, शेतासाठी शेणखत तयार होते. दुसरं महत्त्वाचं घरातले जे लहान मुलं आहेत चांगली जनरेशन आहे दुधाचं पौष्टिक जे आहे ते महत्त्वाचं आहे. हळूहळू कालांतर लोकांचं याच्याकडे बा कोण करल शेण कोण काढल चारा कोण आणल अशा सर्वांचे पण हे त्रासदायक आहे. पण हे सोडता कामा नाही. अनेक वेळा तुम्ही बघता की फक्त पुस्तकात लिहिल्या जाते गाय पुसली पाहिजे गाय आणली पाहिजे धर्म अध्यात्म शिवून. मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की गाय हे तुमच्या कुटुंबासाठी गरजेची आहे. गाय असो म्हैस असो म्हणजे तुमच्या जीवनमानात तिचं महत्त्व आहे. रोजच्या दुधाचे पैसे नाही त्या सर्व गोष्टी त्यातून तयार होऊ शकतात. ही सायवाल जातीची आहे. सायवाल त्यात गीर आहे. अशाने काय आता तुम्ही शहरात बघाल अनेक तरुणांनी आता 150-150 रुपयापर्यंत दूध विकण्याची तयारी ठेवलेली आहे. आपल्याच अमरावतीत 80 रुपयापर्यंत गीर गाईचं फक्त दूध विकतात, तूप काढतात. तर असं नाही की लोक त्याला लाईक करत नाही. लोक लाईक करतात. याचं सोयाबीन आहे त्याच्यावरच पिकाळलेलं आहे. ते मागं मोठ्यात गाई आहेत त्यात गावरानी आहे आणि ह्या सर्व अशा प्रकारचं आहे. तरुणांनी पण याचा जोडधंदा म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे. निश्चितच तुम्ही जर बघत असाल तर दुधावर ज्या प्रक्रिया होणाऱ्या जेवढी वस्तू आहेत त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण घेतो आहे. तुम्ही तालुक्यात जाल गावात जाल चीजपासून अनेक गोष्टी आपण विकत घेतो. आणि लहान मुलांची आवड आहे. जसं अमूल कुठं गुजरातला आहे आनंदला आहे तिथून ते इथे येऊ शकतं. ओकया म्हणून दुधात ते कर्नाटकात तेलंगणातून इथे येतं. मग आपल्या परिसरात दुधावर पण हे सर्व म्हणजे मेहनतीचं काम आहे जिकरीचं काम आहे. आणि ते कुठेतरी तरुणांना मला वाटतं त्याकडे आलं पाहिजे. तर दुधाची रोजच गरज आहे. आता अनेक आपण बघतो की नकली दूध काय झालं दही दूध तूप हे सर्वांच्या जीवनात आहे. कालांतर कोणाला आवडतं ना आवडत पण ते घरी सर्वांकडे असतं. दुधावर प्रक्रिया झाली पाहिजे तरुणांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे त्याच्यावर निश्चितच काम केलं पाहिजे. आता कुठे जायचं शेतात चला असं शेतात चला विहिरीवर चला चला विहिरीवर जायचं. ट्रॅक्टरवर बसता काय चालेल बिलकुल ट्रॅक्टरवर बसलो चालत चालत अजून सरांना ट्रॅक्टर झाला का पायी झाला आता नाही ट्रॅक्टरवर आणखी मजा येते. सर हे एवढं मोठं तुमच्या मागं वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व असताना आणि तुमचे दौरे सगळे असताना तुम्ही शेती कशी काय मॅनेज करता आणि ते पण इतकं म्हणजे बयाटी त्याच्यानंतर तिकडे बगीचा पण आहे हे सगळं कसं काय कसं आहे की तुमची इच्छाशक्ती तुमच्यापासून सर्व काम करून घेते. आणि मला या मातीनं भरपूर काही दिलेलं आहे नाळ आहे ते आणि मग अनेक तरुण मला सांगतात की आम्ही शेती करतो पण शेतीचं खरा अर्थ हे तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या शरीरावर माहीत पडलं पाहिजे. बरोबर. जर तुम्ही शेती करता तर तुमच्यात ते जे पंचतत्व म्हणतात ते दिसलेच पाहिजे. म्हणून मी अनेक वेळा माझ्या मित्रांना सांगत असतो की बाबा शेती आहे म्हणून फक्त जासाठी करू नका त्यातून रिझल्ट आले पाहिजे. बरोबर. आणि रिझल्ट ओरिएंटेड जर तुम्ही शेती केली तुमचा इंटरेस्ट वाढतो. आणि कुठेही अनेक माझे शेतकरी मित्र आहेत त्यांच्यासोबत मी नेहमी सांगतो चर्चा करतो चांगलं पीक कसं कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे वेळ कशी जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढवून देता येईल आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मी त्याला दिलेली आहे. शेती मी माझं पहिल्यापासून आवड आहे. मी फार लहान असताना आजोबांसोबत शेतात घरच्याच माझ्या शेतात अनेक आमची शेती आहेत जायचं हजेरी लिहायची हे सर्व जी काहीतरी वेगळी तंत्रज्ञानाची वडिलांनाही सवय होती आजोबांनाही आहे आणि ती माझ्यातही आलेली आहे. बरोबर. आणि ती मी करतो ती माझी आवड आहे. ते दाखवण्यासाठी नाही ते कृतीतून आहे. बरोबर. आणि तरुणांना सर म्हणजे शेती असं वाटतं ना की घरी असली तरी जाऊन पाहत नाही आणि त्याच्यासाठी काय सांगाल की शेती म्हणजे
त्यांचं रोजगाराचं एक माध्यम असू शकतं, पण त्यांना ते एक स्टँडर्ड वाटत नाही. त्याच्यासाठी काय सांगा? म्हणजे घरच्या शेतात स्टँडर्ड वगैरे हा कन्सेप्टच नाहीये. मला तुम्हाला सांगतो की आधी तरुणांना लोक दोष द्यायचे, बरोबर. पण त्या तरुणांनाही योग्य वेळेचं मार्गदर्शन केलं. पण एक माझे कबड्डीचे मित्र आहेत, त्यांच्याकडे घरी शेती नाही, पण ते शेती बटईने करतात, म्हणजे किरायाने शेती करतात, मक्त्यानं करतात, आणि शेती घेतल्यानंतर त्याच्यात चांगलं भरघोस उत्पादन 2-2 पिकं घेतात. बरोबर. सातेपूर असेल, निमगोण असेल, असे पुढे अनेक तरुण माझे तरुणात जे मक्त्याने शेती करून तिथून चांगलं उत्पादन काढून पुढे चालले आहेत. आणि जो दुसरा एक महत्वाचा विषय तुम्ही बोलताना बोलले की लाजेचा विषय, कारण शेवटी काय होतं की आपल्याकडे तो एकदा तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजमध्ये आला तर तिथं त्याला वाटतं एकदा तो पॅन्ट शर्ट टी शर्ट मध्ये आला, मग आता शेतात कसं जाऊ, दूध कसं नेऊ, जोडी कशी सोडू, आणि मग घरी सांगतो मी शिक्षणाचा चालू जातो, आणि इकडे शिक्षणही पूर्ण करत नाही. तर ही विवंचनेत त्याचं कुठंतरी मारा होतो. आणि हेच आमच्या सर्व तरुण नेत्यांनी किंवा सर्व राज्यकर्त्यांचं काम आहे की तरुणाला त्याच्या योग्य मार्गदर्शन केलं, त्याच्या हाताला काम भेटलं तर निश्चितच तो चांगल्या दिशेने आहे. त्याची जी ऊर्जा आहे ती सकारात्मक दिशेने क्षेत्रात वापरली गेली पाहिजे. मग मी जेव्हा महाविद्यालयात असताना अनेक उदाहरणं बघितली, त्यात असं आहे की शेती पारंपरिक पद्धतीने आपण करत आलेलो आहोत, पण त्यात आधुनिकरणाचा जोडधंद्याचा जोड, तेव्हा समजून घ्या एखादा माझा तरुण आहे, हे मी सांगतो पण मी प्रॅक्टिकल बोलतोय, कारण मी सर्व करून शोधलेलं आहे. तो महाविद्यालयात असेल त्याने जर सोबत 10 लिटरची दुधाची डबकी आणली, 5 लिटर दुधाची डबकी आणली, त्याचा पण एक वेगळा 400-500 रुपये दूध जर तो रोज आणतोय चांदुरात, शिक्षण असो त्याच्या घरी मदत होते. आणि निदान आपली सर्वांची ही फसगत या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून, मोठ्या ऍडच्या माध्यमाशी झालेली आहे. ही सोनेरी रुपेरी दुनिया, हेच एक चित्र 10-20 वर्ष आपले जातात, त्यानंतर मग तो काळ जो आपल्याकडे तो दुःखक आहे. आणि नाही तरुण फार काम करणार आहे सर. हे म्हणजे शेती करत असताना पण शेतीला भाव नाही, आणि म्हणजे पिकाला व्यवस्थित माल मिळत नाही. आता तुम्ही तरुण आहे, तुमचा जन्म ज्यावेळेस झाला असेल आणि निसर्गही कधी कधी साथ देत नाही, मग त्याच्यामुळे मग त्या गोष्टी चॅलेंजिंगच आहेत. कारण का शेतीचा तर मी म्हणतो जे मोठे अर्थशास्त्रज्ञाच्या बुक लिहितात त्यांना 5 एकर वाढ द्यावं करायला लावते. माझ्या मनात तर 5 एकर 10 एकर वाला सर्वात मोठा त्याला 3 वेळा सलाम आहे. कारण तो सर्व सोयरे धायरे लग्न तेरवे मरण सोपस्कर घरी येणारा समजून घ्या आपला कोणी असं बँड बाजा असं देण्याचं काम तो करतो, आणि त्यातही तो शेती करतो. ही मोठी कसब तारेवरची आहे. दुसरा प्रश्न तुम्ही आता जो विचारला की निदान तरुणांनी याकडे काय लक्ष दिलं पाहिजे. कसं असते की अनेक वेळा मी आधी बोलायचो ते आजही सांगतो की घरात मोठा मुलगा नोकरीला लागला, तो त्याचे वडील आई बाप जे कष्ट करतात आणि तो मागे वळून बघत नाही, हीच आपल्या विदर्भातली खंत राहिली आहे. तो जर त्यावेळेस त्यांनी लक्ष दिलं, त्याच्या पगारातून शेताला कंपाऊंड केलं, मोटर पंप चांगली दिली, विजाची व्यवस्था केली, तर निदान त्याच्या मागचे लहान भाऊ किंवा कुटुंब त्या शेतीवर मोठं शकतात. याची नोकरी लागली, हा याचा पोरग बायको बाजूचा प्लॉट शहरात कुलूप, याच्या पुढे हा जात नाही. त्याच्यामुळे ही शोकांतिका आहे. आणि भावाच्या संदर्भात तुम्ही बोलले तर आता तुमचा जन्म जेव्हा झाला नसेल तेव्हापासूनची आपल्या इकडे जे 1980 पासून लोन जो बँकेचे भेटायचे, त्यावेळेस असं होतं की आपल्या इकडे बँकेत एकरी पद 5,000, 6,000 रुपये, 7,000 रुपये, 5 एकरवाल्याला 30,000, 35,000. आणि मध्यंतरी काही असे राजकीय पक्ष आले, त्यांनी असं सांगितलं की कर्ज भरू नका. आणि ती जी कर्ज भरण्याची बँकेसोबत व्यवहार जो झाला पाहिजे तो झाला नाही, आणि पत बँकेत शेतकऱ्याची वाढली नाही. ती आली 2009 पर्यंत, आणि 2009 पर्यंत त्याच्यावर होतं कर्ज भूविकास बँकेचं 35-40,000 रुपये, की दुसऱ्या राज्य नॅशनलाइज बँकेत 40-50,000 रुपये, कारण 5-7,000 रुपये एकरी होतं. 80-85 होतो सतत भरत राहिला असता तर ते व्हॅल्युएशन झालं असतं एकरी 5 लाख रुपये बँकेत त्याची पत. आणि जेव्हा कर्जमाफी भेटली सरसकट 2009ला, त्यावेळेस ती आपल्या इकडे जी भेटली ती एकरी म्हणजे ज्या शेतकरी कुटुंबात बघितलं 60,000, 65,000, त्याच्यावरचं व्याज 2-5 लाख रुपये झालं होतं. पण हेच पश्चिम महाराष्ट्रात नाशिक या भागात बघितलं तर तिथं शेतीचं पत बँकेत एकली 10 लाख रुपयापर्यंत गेलेलं आहे. म्हणून 5 एकराला 50 लाख रुपये लोन होतं, कर्ज होतं, ते माफ झालं. आजही तुम्ही जर सातबारे बँकेत घेऊन गेले तर सोयाबीन आहे, कोरडवाहू आहे, फार कासा घुसकला 25,000 पर्यंत 50,000 रुपयापर्यंत तुमचे बँकेत संबंध चांगले असेल तर लोन देतो. बरोबर. म्हणजे ही कुठंतरी दोन्ही गोष्टीचं साम्य हे त्या काळात मिळवलं गेलं पाहिजे, हीच मला वाटतं त्यातली आहे. खरं तर सर कृषी प्रधान देशात शेतकरी कर्जबाधित नसलाच पाहिजे असं वाटतं. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? निश्चितच आपले इथं 2 मोठे संत, एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, ज्यांनी आपल्यावर शेतीपेक्षा आपलं बाकीचंही त्याच्या मागे एवढं मोठं भारूड असते, त्याच्यावर त्याचा खर्च साकार होत असते. आणि व्यवस्था अशी असते की आपल्याकडे आजही
मी अनेक शेतकऱ्यांना सांगत असतो की आपण शेतीला उद्योगाची जोड दिलेली आहे किंवा त्याला व्यावसायिककरण दिलेलं नाही. शेतीत आपल्या शेतात 2 रूम नाही, गोडाऊन नाही, माल किती झाला माहित नाही, किती आहे 90 पोते आहे, किती आहे 70 पोते आहे, नियोजन कधी मोजलं नाही आणि 70 पोते झाले त्या पोत्याने तो खर्च करायला लागतो. पण तेच जर मोजून असलं केलं. तर त्याचं नियोजन ते असेल निश्चितच, कारण शेवटी हा माऊली आहे, याच्या उद्रात आपण टाकू देणारी आहे, त्यामुळे निश्चितच तिच्या स्वरूपात ते नेहमी देण्याचा प्रयत्न करतो. आता कशा पद्धतीने आपण घेतो हा होईल, पण आजच्या या प्रसंगात एवढं सांगू इच्छितो की मला वाटते की कोण काय म्हणते, कुठं ऐकतो, कसं करतो, त्यापेक्षा जर तुम्ही स्वतः मेहनत केली आणि अनुभव जीवनात असा असतो, अनुभवातून जे शिकतं ते कधीच मागणार नाही. बरोबर. सर तुम्ही खत आता शेणखतच वापरता? हो, माझं सेंद्रिय शेतीवर असतं. अच्छा. आधीपासूनच भर सेंद्रिय शेती. माझ्या संत्र्यातही मी सेंद्रिय संत्रा घेतो. हा हा. संत्र्यात मी फार प्रयत्न केले. संत्रा परिषद आपण चांदूर घेतली. संत्र्यात माझं संत्रा मी सफलसर दिल्लीला टाईप केलं होतं. इथं छोटे छोटे पॅकिंग केलं, विकण्याचा प्रयत्न केला. इथून बांगलादेशला पाठवलं. आता एक वरुडून आपण गाडी मिझोरमला पाठवली चांगले भाव देतात. अच्छा. बांगलादेशच्या संदर्भात आयात निर्यातच्या संदर्भात त्यावेळेस बंदी लागली. तशा अनेक गोष्टी अडचणी असतातच, पण अडचण मात तर करावंच लागेल. आणि ती मात करण्यासाठी कुठंतरी एक चांगली चमू, चांगली टीम जर सोबत असली, चांगले त्यावेळेस धाडस देण्याचे लोक असले तर ही समस्या दूर होऊ शकतात. चला चला सर, आपण आपली विहीर बघूया. चला 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 चला. चलो. सर चांगल्या मित्राची काय डेफिनेशन? खरा मित्र म्हणजे आपल्या जीवनामध्ये नाही, कसं आहे की एका शो मध्ये सलमान खानच्या वडिलांनी सांगितलं होतं की अच्छे इंसान की पहचान क्या है, अच्छे दोस्त की पहचान क्या है. त्यात त्यांना असं सांगितलं होतं की बा ज्याचा मित्र सर्वात जुना किंवा ज्याचा चालक सर्वात जुना तो एक चांगला व्यक्ती असू शकतो. आणि आता मला तरी वाटतं की सोशल मीडिया जे काही सुरू आहे की बा मैत्री स्वार्थी असते, असंच नसते. तुम्ही त्यावेळेस बघा, आजही बघा आणि भविष्यात मित्र हा ब्लड रिलेशन मध्ये नसतात. नाही, ब्लड रिलेशन. मित्र हा तुमच्या सवंगडीत तयार होतो. बरोबर. माझ्या वर्गात असताना मला माहित, तेव्हा आमच्याकडे जाती धर्म काहीच माहित नव्हते. 10वी पर्यंत आम्हाला ते माहित, महाविद्यालयात आल्यावर सर्व कळलं. मित्र हा बाय बॉन्ड नसतो, तो आपल्या सोबत घडत असतो आणि बाकी सर्व आपले ब्लड रिलेशन असतात. पण मित्र असले पाहिजे. मित्र जीवनात असले तर तुम्ही सर्व आनंदी राहा. तुमच्यावर असले कोणती मोठं समस्या डोंगर असेल ते मित्र तुमच्या स्वतः आहेत तर तुमच्यासाठी छोट्या होऊन जातात. बरोबर. तुमची चारोळी खूप म्हणजे हा, आम्ही ऐकलं प्रसिद्ध होती चांदोरामध्ये. हा, आम्ही पण ऐकलं ते. रुतबा त्या टाइमवरचा असा की कॉलेजच्या इलेक्शन मध्ये आम्ही जिंकलो आणि कॉलेज पासून मग ती कॉलेजची मॅगझिन छापल्या जायची. तिथं काय तुम्हाला त्यात घ्यायचं, कबड्डीमुळे काही शेरोशायरी हे सर्व राहायचं. कोणती म्हणजे ती नेमकी, अच्छा ही हा एक तरी होऊन जात. एक तरी भाषणामध्ये तुम्ही खूप एक तरी ती असं होतं की बा याला भे त्याला भे भेता भेता एवढा भेलो, याला भी त्याला भी भीता भीता एवढा भेलो, अरे मुंगीट असली पाहिले जर चढलं मरून गेलो. मेल्यावर राहणार मुंगीने तर माणसं मरत नसतात, मुंगीने तर माणसं मरत नसतात. वा वा, मस्त मस्त. याचा अर्थ हाच आहे की तुम्ही जीवनात समस्या डोंगरावर येऊ शकतात. आपण कोविड बघितलं, सर्व बघितलं, पण त्याच्यावर मात करण्याची तयारी असली पाहिजे. आणि मला असं वाटतं की तरुणांचं ठरवलं, तारुण्य पुन्हा येत नाही. तारुण्य हे असं आहे की तुम्हाला हे पुन्हा भेटणार नाही, पण तारुण्यात ज्या गोष्टी केल्या पाहिजे त्या निश्चित केल्या पाहिजे. आणि म्हणून नेहमी लोक सांगतात की मस्तीत पण ते शिस्तीत असलं पाहिजे. तारुण्यात तुमचं करिअर ओरिएंटेड आहे. तुम्ही त्यावेळेस आजकालचा तरुण हा व्यसनाधीन आहे खूप जास्त, पण राज्यकर्ते व्यसनाधीन आहेत, पण त्याला पर्याय व्यवस्था केली का? नाही, ती केल्या गेली पाहिजे. हे भाषणात म्हणणं सोपं आहे, आजचा तरुण पांठेला राहा, आजचा तरुण बारवर राहायचं. तरुणाला कुठं तुम्ही व्यस्त केलं पाहिजे होतं? तो टेक्निकल याच्यात असला पाहिजे होता का? व्यायामशाळेत असला पाहिजे होता का? सायंकाळी त्याला असे मोठे मोठे आखाडे उभे केले का? रोड, रस्ता, नाले हा बांधणं राज्यकर्त्याचं काम. त्यासोबत एक चांगला समाज, एक चांगले तरुण हे घडवणे सुद्धा राज्यकर्त्यांचं काम. बरोबर. आणि ही येणारी पिढी तशी घडवली गेली पाहिजे. तरुण सर सोशल मीडियाचं जास्त व्यसनाधीन आहे असं मला वाटतं. हो, आता ते तुमचं बाकी सर्व समस्या तुमच्या दूर करून टाकते ना. तुमच्या हाती दिलेला रील तो तुमच्या जे वेळही वाया घालवतो. हा ते आहे. तुमच्या जे प्रश्न विचारण्याची ताकद आहे ती खतम केली गेलेली आहे. तुमच्यात विचारसरणीच ती राहिलेली नाही. म्हणजे माणसाला पडलेला प्रश्न तो जो भेडसाव त्याला ज्यावेळेस चॅलेंजिंग येते त्यावेळेस तो उठून पडा. बरोबर. त्याचमुळे समाजात मला वाटते असे विवाद होतात, कारण की जातीवादच्या ज्या गोष्टी आहेत त्या सोशल मीडियावर जास्त चालतात.
म्हणजे हिंदू मुस्लिमचा म्हणा, त्यानंतर आणि सोशल मीडियावरूनच दंगे वगैरे फसाद झाले होते मागे. ते खूप जास्त झालं. आता आजकालचा युवा तेच घेऊन जी तुमच्याकडे जो हँडसेट आहे हम्म. हा आता ह्या हँडसेट मध्ये मी नेहमी सांगतो का म्हणजे पूर्ण वर्ल्ड आहे. यू कॅन जस्ट क्लिक अँड व्हॉट युअर यू नीड टू इन्फॉर्मेशन यू हॅव तुम्हाला ते तिथे आहे त्या पोर्टलवर. तुम्हाला काय घ्यायचं आहे तर तुमच्या तुम्हाला ठरवावं लागेल. आणि राहिलं या सर्व गोष्टी तुम्ही बोलतायत याचा निश्चितच समाजावर दुष्परिणाम झाला ते आपल्या सर्वांच्या लक्षात आहे. पण मला असं वाटतं की तरुणांनी काय चांगलं आहे, जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर कसा केला पाहिजे, आयुध आहे याचा वापर कसा केला पाहिजे हे महत्वाचं आहे. ही टेक्नॉलॉजी वापर तुम्ही जर शेतीत असाल तर शेतीत काय चांगलं केलं पाहिजे हे पूर्ण भारतातलं आणि जगातलं शोधून तुम्ही करू शकता. बरोबर. तुम्ही एखाद्या टेक्निकल एज्युकेशन मध्ये तिथे याचा वापर करू शकता. मेडिकल एज्युकेशन मध्ये म्हणजे एवढं मोठं AI आल्यामुळेच असं आहे तर तुम्हाला काय पाहिजे, एखादं चांगलं तुम्हाला मेसेज टाईप करून पाहिजे, जस्ट टू से टू मोबाईल इज ऑपरेट टू एव्हरीथिंग. मग ती मला वाटतं तरुणांनी ती आत्मसात केलं पाहिजे की याचा काय वापर केला पाहिजे. निश्चित तो राहील. आणि हे जे लोक आज करतायत याचे परिणाम यांच्यावर निश्चितच येणार आहे, कारण ही येणारी पिढी यांना माफ करणार नाही. बरोबर. चला सर आता एक झलक पाहूनच घेऊ. पोहण्याची एक झलक पाहायला पाहिजे. हो आता माझ्यासोबत तुम्ही पोहले पाहिजे तर मजा येईल. बरोबर. बघू सर. काय तुम्हाला आवडतं, डावी पाहायची आहे, गठ्ठा पाहायचा आहे, म्हणजे आमच्या त्यावेळेस गठ्ठा म्हणायचे, अच्छा. उलटी जंप म्हणायचे. अच्छा गठ्ठा. सर्वच बघू. एक एक करून सर अप्रतिम कॉलेज आहे. पूर्ण कॅम्पस फिरून आलो आम्ही. एकदम मजा आली. सर कल्पना आली कशी काही, म्हणजे चांदोलीसारख्या एकदम छोट्या तालुक्यामध्ये नर्सिंग कॉलेज. या शहराचं भरपूर ऋण माझ्यावर आहे. या तालुक्याचे ऋण होतं की या शहरासाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि एज्युकेशनमध्ये आपण वाणिज्यिक कोर्सेस सर्व आणलेले आहेत. हो. म्हणजे मुली ज्या आहेत जनरली नर्सिंग कोविडनंतर या इंडस्ट्रीवर मोठा बूम आहे. आपल्याकडे सध्या 3 कॉलेजेस इथे सुरू केलेले आहेत. JNM जे मिडवायरी कोर्स आहे, BSc नर्सिंग हा डिग्री कोर्स आहे, आणि त्याच्यानंतर पोस्ट BSc PBBSc असे 3 महाविद्यालय चांदूरला सुरू झाले. 3rd इयरची बॅच आहे. आणि ह्या मुली जर इथून शिकल्या, मुलंही मुली, तर निश्चितच त्या नर्स म्हणून जर महाराष्ट्र राज्यात लागत आहेत, एक स्पेस चांगला आहे. इथून ते केंद्राच्या याच्यात जाऊ शकतात, तिथे स्पेस चांगला आहे, आणि त्यांच्या टॅलेंट इथं फॉरेनला कुठेही जाऊ शकतात. वर्ल्डमध्ये छोटे देश एवढे आहेत तिथं पैसा भरपूर पण सेवा करणार लोक नाही, आणि भारतात सेवा करण्याची परंपरा आहे. म्हणून आपल्या इथच्या नर्स त्या चांगल्या पद्धतीने करू शकतात. तो एक उद्देश होता. आणि एक मुलगी शिकते, पूर्ण घर पूर्ण ते आपण भाषणात मी बोलत असतो, नेहमी सांगत असतो, पण त्यांच्यासाठी करावं काय लागेल, तर निश्चितच हा कोर्स आपण इथे आणला. आणि राहिला तालुक्यात, जिल्ह्यावर अनेक गोष्टी असतात. तालुक्यावरची मुलगी जो जिल्ह्यावर जाते तिचं जेवण खावण राहणे अनेक गोष्टी उभ्या कराव्या लागतात. तर तालुक्याच्या ठिकाणी घरच्या भाकरीचं एज्युकेशन होऊ शकते. आणि हा तालुका ब्रिटिशकालीन राहिलेला आहे. चांदूर शहराचं सातत्यानं प्रेम माझ्यावर राहिलं आहे, म्हणून इथेच मी हे बोलतो. आणि सर हे म्हणजे आता अजून काही काही विद्यार्थ्यांना आणि हे कॉलेज असं पोहोचलेलं नाही आहे, त्यांना काय नवीन सांगाल, कशी विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे ऍडमिशन घेऊ शकतात किंवा कसं हे कॉलेज कुठे आहे, काय काय facilities आहेत? निश्चितच मी आपलं रिफ्लेक्टर आहे, पोस्टर आहेत, तुम्हाला पण देईल. त्याच्यात अनेक कॉलेज आहेत. आता अमरावती जिल्ह्याचं पहिलं फिजिओथेरपी कॉलेज पण आपण आणलेलं आहे. येस. तर ज्या महाविद्यालयाचं बिल्डिंग इमारतीचं काम सुरू झालेलं आहे, हॉस्टेल होतील, एक मोठा अद्ययावत हॉस्पिटल आपण बांधतो आहे. त्यासोबतच ग्रामीण भागातील तरुणांना CET द्यावं लागतं, हे त्यांनाही माहिती असतं. CET दिली का ते थेट BSc नर्सिंग ॲडमिशन घेऊ शकते. आणि GNMला 12वी नंतर ॲडमिशन आपल्याला आहे. बरोबर. कॉमन टेस्ट. आणि नवीन जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी काय सर तुम्हाला वाटते, काय गायडन्स त्यांना, किंवा निश्चितच प्रिन्सिपल चांगले आहेत. आता आमचे प्रिन्सिपल जे कर्नाटकाचे आहेत, स्टाफ अद्यावत आहे, हॉस्पिटल मोठे मोठे आहे. आमचं टायअप गोळे कॉलेजसोबत आहे, सुपर स्पेशालिटीसोबत आहे, डफरीन आहे, इरविन आहे. म्हणजे प्रॅक्टिकलची संधी मोठी आहे. चांदूरचं ग्रामीण रुग्णालय आहे. त्यामुळं मला असं तरी वाटते की BA BCom आपण करत आलेलो आहोत. त्यानंतर त्या
आर्थिक त्यात स्कोप नव्हता. पण जर मुलगा BSc नर्सिंग झाला, मुलगी BSc नर्सिंग झाली, JNM झाली, तर शेवटी रुग्णांकडे आपण जर बघतात, आपण सर्व ग्रामीण भागाचे जीव हा सहज निघून जातो. पण त्याला जर प्रॉपर ट्रीटमेंट भेटली तर निश्चितच अनेक जीव आपण वाचू शकतो. म्हणून हाच एक उद्देश होता की समाजाचं खऱ्या अर्थानं नरसेवा ही नारायण सेवा आणि माणसाची सेवा करताना जर हे निश्चित भेटलं तेच करण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथे आहे. आणि सर अकॅडमिक सोबत विद्यार्थ्यांना आणखी काय आपल्या कॉलेजमध्ये? निश्चितच जसं मी स्वतः स्पोर्ट्स आहे. हो बिलकुल. स्पोर्ट्स आहे आणि This is for medical superintendent letter. हमको पोस्टिंग लगानी है हॉस्पिटल में. ब्लू और ग्रीन Green. यू हैड सिग्नेचर Yes, sir. नो ग्रीन इज Yes, sir. This is for our clinical posting. आमच्या प्रिन्सिपल आहेत JNMच्या अश्विनी मॅडम आणि फार चांगलं त्यांनी उभं केलं आहे. वर्ध्याच्याच आहे आणि ते करतात. आमच्या कॉलेजचे डोळण्यासाठी आले. येस. ओके, तेच कंटिन्यू सर आपण. तुम्ही काय विद्यार्थ्याला वेगळी क्रीडाबद्दल? येस. मी स्वतः क्रीडा क्षेत्रात असल्यामुळे माझा हा विद्यार्थी हा जगाच्या कुठेही नकाशावर गेला की जाता आलं पाहिजे या पद्धती शिक्षण आपण देतो आहे. जगातल्या 2 आंतरराष्ट्रीय भाषा आपण शिकवणार आहे. त्यात म्हणजे फ्रेंच आणि जर्मनी. या 2 देशात फार मोठ्या प्रमाणात नर्सिंगची गरज आहे आणि म्हणून इथं हा सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा झाला पाहिजे हा त्याचा मेन मोटिव्ह आहे. हे कॉलेज माझी मिसेस सांभाळते, भाऊ सर्व आहेत आणि मी स्वतः सोल्जर फॅमिलीत असल्यामुळं देशभक्ती रक्तात असल्यामुळं ती दिशा आणि ते यूथला एक एम देण्याचं काम या माध्यमातून. भाऊ, सकाळपासून आपण आपली दिनचर्या तर पूर्ण बघितलीच, पण आपलं आणखी आपल्याला आपल्यापासून खूप काही जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवातीचा पहिला प्रश्न सर, आपलं बालपण कसं होतं, म्हणजे शिक्षण घेत असताना आणि त्यानंतर काय प्रेरणा होती लहानपणी? घरी आजोबा हे दुसऱ्या महायुद्धातून जाऊन आलेले होते. एक सर्व्हिसमॅन होते, त्यामुळं डिसिप्लिन ॲडमिनिस्ट्रेशन होतंच. आणि वडील, मोठे बाबा, काका सहित कुटुंब होतं. बालपण माझं फार म्हणजे मला 6 आत्या होत्या, फार मोठा आप्त परिवार, 30-40 आम्ही भाऊ बहीण. तो लाट आणि चांदूर हे मेन घर होतं. तिथून माझं प्राथमिक शिक्षण नेहरू शाळेत झालं, चांदूरच्या नगरपालिकेच्या. जन्म माझा निरुबाई दवाखाना चांदूरला आहे, त्या सरकारी दवाखान्यात जन्म झाला. तिथून माझं शिक्षण नेहरू शाळेत झालं आणि नेहरू शाळेतून मग मी 5वीला जिल्हा परिषदमध्ये आलो. जिल्हा परिषदमध्ये मग मला पहिल्याच 5वीत असताना कराटेचा एक कार्यक्रम होता चांदूरला. 26 जानेवारी त्यावेळेस मी डोक्यावर इंग्रजी कोली फोडायचे होते, ते फोडले, हातावर फोडले, माझे मोठे भाऊंनी फोडले. मला त्याचं प्राईज मिळालं होतं फर्स्ट टाईम. त्याचं एक रेनॉल्डचा पेन आणि एक बुक मला, आणि मोठ्या भाऊंना एक प्राईज भेटलं. ते नसतात त्यांचा मी स्वीकार केला आणि तिथूनच मग पुरस्कारांची ओढ निर्माण झाली. मग 10वीत असताना मग क्रिकेट असो, कबड्डी असो, प्रत्येक खेळात पारंगत होतो. बॅडमिंटन असो, प्रत्येक गोष्ट मग त्यात आपलं प्राईज मिळायला पाहिजे त्या दिशेनं नेहमी अग्रेसर राहायचो. आणि मित्र सर्व सवंगडी माझे फार चांगले होते नेहमीच बालपणापासून. त्यामुळं प्रत्येक खेळात, मग ते उपस असो, कंची असो, गारा असो, हे सर्व खेळ आम्ही फार आनंदात खेळलो. पोहण्याचा छंद तेव्हापासूनच लागला. त्या बालपणात फार मजेशीर राहिलं. आईचं खूप प्रेम होतं. आई आमची मूर्त जळगाव खांदेची, त्यामुळे आईनं संस्कार चांगले दिले आणि त्या संस्कारामुळे आम्ही सर्व मोठे झालो. भाऊ, शालेय जीवनात किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये असं काही झालं का की खूप जास्त मस्ती केली आणि प्रिन्सिपलांनी म्हटलं की आता तू वडिलांना घेऊन ये, खूप झाला आता तुझं? असं काय घडलं? एकदा मी संयुक्त कुटुंबात होतो, त्यामुळे काकाच आमचं सर्व एज्युकेशन बघायचे
पप्पांना तर माहिती नसेल आम्ही कोणत्या वर्गात आहे काय. आणि मोठे भाऊ पण त्या शाळेत, 4 भाऊ एकाच शाळेत, आजही आमचे पोरं 6 पोरं एकाच शाळेत आहेत. त्यामुळं ती टीमच राहील, त्यामुळं असं कधी झालं नाही. आणि चांदूर छोटंसं गाव, 3 मुलांचे रिलेशन, त्यामुळं असं नाही. महाविद्यालय जीवनात ही तो PR एवढा पॉवरफुल होता, त्यामुळं कधी असं कधी संधी आली नाही. प्राऊड फीलच मोमेंट होती जीवनात. अच्छा, कधी तुमच्या जीवनामध्ये मारामार आहे शाळेत महाविद्यालयीन जीवनात? ती महाविद्यालय कबड्डी हा खेळच मारामारीचा होता. क्रिकेटमध्ये असं कधी कधी कोणाचे दुसऱ्याचे भांडणं आहे त्यात जाऊन मारायचं. आणि अशोक जेव्हा होतो आम्ही कॉलेजमध्ये, ग्राउंडला कोणी हेच करू लागलं ते करू लागलं, त्याच्या हिशोबाने हे जर सुरू होतं तर निश्चितच ते आपण त्याच्यात हे केलं. बरोबर. तर बालपणीचा तुमचा कोणी असा जीवलग मित्र? माझे सर्वच जीवलग मित्र आहेत. म्हणजे माझं, मी फार लकी मानतो की माझा जो पहिलीचाही मित्र आहे तोही माझ्यासोबत स्टील इज वर्किंग विथ मी, अजूनही माझ्यासोबत आहे. मग त्यात विनोद वानखडे असतील, धर्मेंद्र होमकर असतील, रोशन जालन असेल, चेतन भूत असेल, पवन खाबे असेल, हे सगळे लहान बालमित्र. मग जेव्हा मी इथे आलो, रोमी जैन असतील, पहिलीपासूनचे मित्र वेगळे, 5वीपासूनचे मित्र वेगळे, 5वीचे आजही मित्र माझ्या सर्व देशभरात आहे. मैत्रिणी माझ्या ज्या 5वीच्या त्याही माझ्या आजपर्यंत माझ्यासोबत आहे, अजूनही भेटतात मग? येस येस, बिलकुल. त्यांची भेट होते. प्रत्येक मैत्रिणीच्या घरी मी जाऊन मुक्काम करून आलेलो. अरे बाप. येस. तर जसं की सर आपण सकाळपासून बघितलं की तुम्ही इतकं सारं तुमची दिनचर्या होती. आम्ही बघितलं की ऑफिस, मग तुमचं कॉलेज येण्याच्या नंतर पुन्हा ऑफिस, मग तिच्या अजून लोकांच्या समस्या, हे सगळं करत असताना तुम्हाला थकवा जाणवत नाही, तर तुम्ही पोहले पण. आणि हे सर्व करत असताना तुम्हाला म्हणजे लहानपणीपासून जे तुम्ही व्यायामाची आवड होती त्याच्यामुळे तर नाही ना? घरी चांगलं वातावरण होतं क्रीडाचं. आणि वडील पण, काका पण सर्व खेळाडू होते. आजोबा आर्मी मॅन होते, त्यामुळे एक देशसेवेचं ब्रीद होतंच. आणि जेव्हा खेळात पारंगत झालो तर निश्चितच व्यायाम हा माझं ब्रीद वाक्य मंडळाचं, उत्तम आरोग्य हीच खरी धनसंपदा. हे लहानपणीपासून तुम्ही व्यायाम करत होते? हो. आणि खेळच एवढं होते, व्यायाम करत तेवढंच नव्हती. एवढं खेळात आम्ही व्यस्त राहायचो, अभ्यासही तेवढाच करायचो. ही खेळाची जी सवय ती लहानपणापासून होती. आणि त्यामुळं कधी असं जाणवलं नाही. आणि थकवा जो तुम्ही म्हटला की सकाळपासून माझं शेड्यूल बघितलं की मी निदान जवळपास वयाच्या 16-17 वर्षाचा होतो, त्यापासून माझं सातत्यानं दिनचर्या हीच आहे. आणि ही दिनचर्याच्या मागं कुठेतरी माझे जेवढ्या लोकांचं मी चांगलं करतो, ज्या लोकांचं माझ्या चांगलं झालं आहे, त्यांच्या आशीर्वाद, त्यांचे दुआ, तो बोलतो ना दुआ मी बहुत असर होत आहे, तर असं त्यांचं ते आशीर्वाद माझ्या स्वरूप आहे. अनेक माझ्या बहिणी आहेत ज्यांचं मी सातत्यानं काम करतो. त्या बहिणींना म्हणजे खरी लाडकी बहीण आता सुरू झाली, पण माझा रक्षाबंधनचा जो कार्यक्रम आहे तो 10 वर्ष आधीपासून प्रत्येक बहिणीच्या साडी चोळी, राखी बांधणे हा निरंतर असलेला माझा प्रवास आहे. आणि तेच आशीर्वाद स्वरूप मला भेटतं म्हणून मी फ्रेश असतो. बरोबर. महाविद्यालयीन जीवनामध्ये या खेळाडूला कधी कोणत्याही प्रियकरीसोबत प्रेम झालं का? मला म्हणजे तारुण्यात ज्या गोष्टी झाल्या पाहिजे मागण्या त्या होतच असतात. त्यामुळं ते त्या चांदूरसारख्या छोट्याशा शहरात लवकरच त्या गोष्टी घडतात आणि तिचे होते. पण आम्हाला खरं जाणवलं म्हणजे जणाला आवडेल की खरंच मला पहिलं प्रेम कुठे झालं? कसं होतं, काय होतं, कसं काय होतं ते? हा ऍक्च्युली प्रश्न असा आहे की आता तरी भांडणं लागायचे आहे. तर निश्चितच तो माझ्या जीवनात मी फार उत्साही होतो. त्यामुळं माझी एक मैत्रीण होती, तिच्यापासून माझं प्रेम पण होतं. आणि मग ते प्रेम हळूहळू मग समाजाचं बर्डन, समाजाचं हे सर्व असताना मग हळूहळू ते प्रेम कमी होत असतं. त्यांचं लग्न होऊन गेलं, आपली शेती कास्तकारी काम शेतात. बरोबर आहे सर. असा एखादा प्रसंग जो तुम्हाला आयुष्यभर आठवेल की हा प्रसंग घडला लहानपणी किंवा महाविद्यालयीन जीवनात? असे तर फार पराक्रम झाले. समजून घ्या, कोणी पोरगा सायकलवर चाललं, त्याच्यात लहान पोरं बसायचे, मला सायकल तुझ्या पायाचा कधी पाय चालला गेला त्यावेळेस व्हायचं, मग त्याचं पाय हे ते करायचं. आणि ॲक्सिडेंट तर कधी झाले नाही. बुलेटवर माझी बुलेट फेवरेट होती, तर मला फिरण्याचा फार छंद होता आणि मी फिरलो फार. म्हणून मी जवळपास विदेशात 9 कंट्री माझ्या झाल्या. देशात माझं प्रत्येक राज्य झालं, प्रत्येक मोठं शहर झालं फिरून. येस, मी फ्रिक्वेंट फ्लायर आहे. कुठलाही एकदम मोठा प्रसंग जो आपल्याला स्टोरी टेलिंग सारखं वाटेल, किंवा तुम्ही बघितलेला एखादा असा चित्रपट ज्याच्यात तुम्हाला प्रेरणा मिळाली किंवा नाही आता मी
असं काही करू शकतो एखादा चित्रपट? वॉरियर्स मूवी मी नेहमी बघायचो, म्हणजे ज्या जॅक स्पॅरो असतील, जेवढे योद्ध्यांची मूवी आहे आधीपासूनच ते इंग्लिश मूवी आमच्या घरी सर्व लोक बघायचे. तर एक तो पराक्रमी भूमिका नेहमी राहिलेली आहे आणि ती पराक्रमी भूमिका घेऊनच सातत्यानं वॉर होत होता. आणि त्यामुळे तुमचं आता लहानपणीपासूनचं बालपण आपण ऐकलं तर याच्यावरून तर असंच वाटत आहे की महाविद्यालयामध्ये तुमची एक वेगळीच ओळख असेल आणि सगळेजण वेगळेच फिदा असतील तुमच्यावर, त्याच्यावर ते मला छान आठवतं की मी कॉलेजमध्ये जेव्हा मी गेलो, BCom चांदूरून केलं, त्यावेळेस एक MCVC कोर्स आला होता मेकॅनिकलचा, तोही मी 2 वर्षाचा केला. BCom चांदूरून गेलो कॉलेजला, मग मी पहिल्याच सेकंड इयरलाच मी युवा झालो. तिथे मग फार पराक्रमी कामं केले. महाविद्यालयात कॉलेज गॅदरिंग बंद होतं, ते गॅदरिंग चांदूरला आपण रात्रीचं सुरू केलं. 12 वर्ष तर रात्री ते रात्रीचं घेतलं. त्याच्या आठवणी अजूनही आमच्या सर्व तरुणांच्या मनात आहेत. कॉलेजमध्ये पण माझी टीम जात नव्हती, मग आमचे वसंतराव गडीकर सर होते, सरांना सांगितलं सर टीम न्यायचीच आहे. स्कूलमध्ये पण सरवीकर सर होते आमच्या स्पोर्ट्सला, धामंदे सर होते. स्कूलिंगमध्ये पण आम्ही जिल्हा लेवलला जाऊन खेळून यायचो. म्हणजे तो एक जो आक्रमकता किंवा संघासाठी लढण्याची जी भूमिका होती ती माझी आधीपासून होती. आणि त्या पूर्ण चांदूर तालुक्यात म्हणा, जिल्ह्यात म्हणा, माझा कबड्डीचा खेळ फार चांगला होता. क्रिकेटमध्ये पारंगात होतो. प्रत्येक खेळावर मित्र तसे जोडले. आणि कॉलेजमध्ये कॉलेजचं युवा जेव्हा झालो त्यावेळेसही चांगले असे निर्णय घेतले तरुणांसाठी, ज्या ज्या भूमिका आहेत. मग कॉलेज सुरू करण्याचा विषय असेल, BCom हे सेशन दुपारून करण्यात आलं होतं, तर मग सरांनी त्याला विरोध केला. आम्हाला सांगितलं, आम्ही भेटायला गेलो प्रिन्सिपलला. कम्युनिस्ट होते उटाणे सर, त्यांच्या रूमला सर्व विद्यार्थी गेलो. तर त्यांनी सांगितलं, सर्व एकदम 15-20 पोरं गेले, मुली होत्या. काय सुरू आहे म्हणे, हे काय बकरी बाजार आहे का इथे? हु इज युअर लीडर? तर मी असा मागे उभा होतो, म्हणजे पुढं सर मागे सगळे मी समोर आलो. व्हॉट इज युअर नेम? हा म्हटलं सर मी. हा, एक काम करा, त्यांनी चपराशीला आवाज दिला, यांना एक दरी देऊन द्या म्हणे आणि कुलूप देऊन द्या, कॉलेजला कुलूप लावून द्या. वी आर शॉक की असं कसं होऊ शकते. बाहेर आलो प्रिन्सिपल, असं दुसऱ्याच्या कुलूप लावलं. तिथं मोरे दिले ना, मोर्चाला त्या कॉलेजवर उभा केला, नारे दिले. आणि तिथूनच मग हा जो नारा होता, जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा आहे. त्या कॉलेजच्या म्हणजे मी जिथून लीडर झालो तो पहिला दिवस, जिथून आम्ही कॉलेज बंद पाडलं आणि मग प्रिन्सिपल सरांनी आमची ते मान्य केली आणि तिथूनच माझी लिडरशिप डेव्हलप झाली. मग त्यानंतर मी कॉलेज निवडून आलो. मला निवडणुकीमध्ये 12-1 मी निवडून घ्यायचो. मला वाटतं की राजकारणामध्ये उतरण्याच्या आधी तुमची खूप चांगली पकड होती रंगमंचावर, म्हणजे बोलण्याची आणि भाषणाची वगैरे. मी नाटक पण केलेलं आहे, प्रेमात कधी कधी एक नाटक होतं. अरे बाप, ते नाटक पण चांदूरला आम्ही केलेलं आहे. सर, बालपणी किंवा असा तुमच्या महाविद्यालयीन काळात असा कोणता प्रसंग जेव्हा तुम्ही रडले की कुठेतरी तुम्हाला काहीतरी वाईट वाटलं किंवा असं काहीतरी आलं तुमच्या जीवनामध्ये, टर्निंग पॉईंट आहे, किंवा प्रेमात वगैरे रडले असं? प्रेम झालंच होतं म्हणतात. रडणं हा प्रकार तर कधी नव्हताच. आणि असं मला अपसेटवाला पण विषय नाही, कारण फार एन्थॉनिझम मी होतो, माझ्यात एनर्जी फार उठून यायची ते, आणि मित्र तसे, आणि प्रत्येक विषय आला तसा तो निघून जायचा. त्यामुळे कोणत्या एका विषयासाठी बॉर्डर किंवा हे राहिलं नाही. म्हणजे आमचे दोन्ही मोठे भाऊ आहेत, डॉक्टर मोठे भाऊ प्रकाश विश्वकर्मा आहेत, दीपक ढाणे आहेत. ते माझ्या भविष्याला घेऊन लग्न फार चिंतित राहायचे. कुठे मुलगी पाहिली मी झोपून जायची, त्यांना चिंत राहायची तू कशाला ह्या झोपून गेला. म्हणजे हा प्रसंग मला आठवतो की त्या लोकांना फार की बाई, पण माझ्या तिन्ही गोष्टी फार चांगल्या आहेत. सकाळची निद्रा माझी चांगली, सकाळची विधी चांगली आहे, आणि जेवणाची स्टाईल मला. सर, आता तुम्ही बालपणीपासून तुमचं महाविद्यालयापर्यंत सांगितलं, आणि तेव्हा तुम्ही म्हणजे खेळाडू होते, विद्यार्थी होते, त्याच्यापासून ते तुम्ही समजा एक तुम्हाला पॉलिटिकल सपोर्ट जर भेटला तर तिथे महाविद्यालयात भेटायला तो पहिल्यांदा तुम्ही मोर्चा. पण तिथून तुमचा खरा राजकारणाचा प्रवास कुठून सुरू झाला? मग समाजकारणात कुठं सुरू झाला? त्यावेळेस कॉलेजचा युवा झाल्यानंतर शिवसेनेचा एक मोठा गट तिथे होता, आणि भाजपचा एक मोठा गट, भाजपचे आमदारच तिथे होते, अडसळ साहेब. आणि शेषराव भुते म्हणून एक भाजपचे चांगले कार्यकर्ते होते. त्यांनी मला बोलावलं की तुम्ही भाजप युमोमध्ये त्या परिषदमध्ये या, काम करा. आणि सायमल्टेनियसली मी कबड्डी चांगला खेळलो, पळस केला, एक टुर्नामेंट झाली, त्यात आम्ही प्राईज मारलो. त्यावेळेस तिथे ऑर्गनायझर होते शांभाऊ देशमुख म्हणून. तिथं प्रभाराव बक्षीस समारंभाला होते. प्रभाऱ्या काँग्रेसच्या खासदार होत्या वर्धा लोकसभेच्या, आणि प्रदेशचे अध्यक्ष होते. नंतर मग त्यांनी मला बोलावलं, त्यांना कोणीतरी वरती चढण्यासाठी मजबूत कोणी पाहिजे होतं. त्यांनी मला दुरून इशारा करून बोलावलं, माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या वरती गेल्या.
आणि तिथेच मग मला त्यांनी बेस्ट रेडर म्हणून अवॉर्ड मला मिळाला. ढाल टीमलाही भेटलो होतो, मला एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून मिळालं आणि त्यांनी मला कॉंग्रॅच्युलेशन स्टेजवर केलं. वा वा वा. मग आम्ही सगळं कार्यक्रम संपत थांबावंच लागतं. खाली तेव्हा तर पुन्हा त्यांनी मला त्याला बोलवा मला बोलावलं. खांद्यावर हात ठेवून खाली, काय करतोयस म्हटलं, कॉलेजमध्ये आहे युआर असं तसं. ओके. त्यांना बोलावं श्यामजींना की बाबा यांना NUSI घ्या, पक्षात घ्या. तो विषय राहून गेला, चालला गेला. मग एक दिवस आमचे ते प्राध्यापक वीरेंद्र जगताप आहेत, ते पण वर्धेहून अपडाऊन करायचे. त्यांनी त्यांचे सहकारी आहेत जगदीश आरेकरजी आणि नितीन मोराटे यांना पाठवलं. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला बोलावलं आहे. त्यांच्याशी पण फॅमिली टर्म्स होते सर्वांशी. त्यांनी म्हणे बा तुम्ही NUSI जॉईन करा. मग तोही विषय राहून गेला. मग एक दिवस मोहल्ल्यांची कॅन्टीन होती मेन रोडला चांदूरला. कॉलेजमधून आम्ही सर्व सोंगळी चहासाठी यायचो. दुपारी बंक करून 2-3 पिरियड नंतर तितक्यात त्यांची ट्रॅक्सून उभी राहिली. त्यांनी मला बोलावलं. ते जर खाली उतरले, बोलले माझ्याशी, चालले गेले. तर त्यांच्या बाजूचं गाव होतं निंबा. तिचे 2 माझे मित्र होते, एक पंकज देशमुख आणि रणजित देशमुख. तर त्यांनी मला सांगितलं हा कसं काय उतरले, काय उतरले, हे फार अडव आहे वगैरे जे काही त्यांचं इम्प्रेशन होतं. म्हटलं असं असं. मग माझ्या त्यावेळेस कॉलेजमध्ये सर्व जाती धर्माचे पोरं होते आणि भाजपचं ऑलरेडी सरकार होतं महाराष्ट्रात. मग काय केलं पाहिजे. मग माझ्यासोबत बुद्धिस्ट असेल, मुस्लिम असेल, छोट्या मोठ्या धर्माचे, सर्व जाती धर्माचे पोरं. तर आम्ही ठरवलं की आपण काँग्रेस जॉईन करू. आणि मग फर्स्ट मी NUSIचा अध्यक्ष झालो शहराचा, मग तालुक्याचा, मग युथ काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष झालो, महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी झालो. अनेक राज्यात मला काम करण्याची संधी मिळाली. इथं त्यानंतर मला यशवंत ठाकूरांनी माझे गुण घेतले. त्यांनी मला अमरावती जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष केलं. आणि मग तो प्रवास राजू सातोपर्यंत गेला. राजू सातो राष्ट्रीय अध्यक्ष होते. आणि मग त्यानंतर नगरसेवक झालो 2 वेळा. त्यावेळेस काँग्रेसचं चांगलं होतं, कामही चांगलं केलं. मग मला नगराध्यक्षाची निवडणूक लढायची होती. तर काँग्रेसवरच साहजिक लढणार होतो. सगळ्यांनी बोललो. मग आमचे लोकलचे आमदार होते जगताप साहेब, त्यांनी सांगितलं की बाबा एक इंटरव्ह्यू पॅनल असतं. त्यांनी बोलावलं, विचारलं, अरे तुमचं सर्वेमध्येच नाव नाही आहे. चांदूरची जनतेने सर्वे केला, त्यात तुझं नाव नाही. घरी आलो, झालं आपण चांदूरात एवढं काम केलं, टुर्नामेंट्स घेतल्या, लोकांची सातत्यानं काम करत आलो, आपलं नाव कसं नसं, हा प्रश्न मलाच माझा भेडसावत होता. माझी टीम पूर्ण, मी सांगितलं माझे सवंगडी फार चांगले होते. टीमला घेऊन बसलो, टीममध्ये चर्चा केली का जर आपण एवढ्या वर्ष चांदूरचं राजकारण करत राहिलो, 2017ची गोष्ट म्हणजे जवळपास मी 27-37 वर्षाचं असेल त्यावेळेस. मग तेव्हा जर आपण लढलो, उभं नाही राहिलो, मग केव्हा लढायचं. मग आम्ही ठरवलं की आपण नगराध्यक्ष निवडणूक अपक्ष लढू. आणि मग नगराध्यक्षाची निवडणूक लढली आणि ते भरपूर मतं लोकांनी दिले, भरपूर प्रेम केलं. आणि तेव्हा आम्हाला स्वतःला मी म्हटलं त्यावेळेस 112 मतं काहीतरी कमी पडली. तर तेव्हा लक्षात आलं की बा आपलं नाव आहे. तर ते जिद्द आपलं माझ्याशीच लढाई राहायची नेहमी की बा नाही कुठं आपल्याला सांगितलं मग त्याला बंडी नाही करायचं. आणि भाऊ आता याच्या मधातच तुम्ही जैन क्रीडा मंडळाची स्थापना केली होती की त्याच्या अगोदर? नाही, 2005ला आपलं जैन क्रीडा मंडळ स्थापना झाली. आणि हे जैन क्रीडा मंडळी जेव्हा स्थापन झालं, जैन क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ म्हणून याचा प्रचार प्रसार करणे, खेळाडू चांगले तयार करणे. आणि मला आज आनंद आहे. नाव आय फील व्हेरी बेटर बिकॉज जवळपास 70-80 पोरं पोलीसमध्ये लागले, 60-70 पोरं याच्यात लागले, वेगवेगळ्या डिपार्टमध्ये. कबड्डी जेही पोरं होते त्यात अनेक ठिकाणी ST डेपोमध्ये आहेत, ड्रायव्हर लागले, कंडक्टर लागले. तर आनंद वाटतो जेव्हा ते भेटतात. आणि ती जी स्वतःला आपल्याला एक पावती पाहिजे असते. आणि माझे सर्व मित्र आज सर्व फिट आहेत, म्हणजे असं कोणीच नाही. आणि त्यात मंडळाचे जो ऐतिहासिक टुर्नामेंट चांदूरला जर तुम्ही बघितलं असेल, तुम्ही जरा छोटे असाल, नॅशनल व्हॉलीबॉल असेल, नॅशनल कबड्डी असेल, त्यानंतरच कुस्ती, रेसलिंग. सो म्हणजे भूतन भविष्य एवढा भव्य टुर्नामेंट आपण चांदूरला घेतलेला आहे. हो, कुस्ती वगैरे घेतली जाईल. हो, जे आजकाल राजकारण होत आहे त्याकडे एक म्हणजे युवाला वाटतं की मी राजकारणामध्ये उतरावं एक तुमच्यासारखंच. तर त्यांच्यासाठी काय तुम्ही बोलाल? नाही, मी तरुणांना एवढं सांगू इच्छितो की जर राजकारणात यायचं असेल 2 वेगवेगळ्या दिशा आहेत. एक तर ठेकेदारी किंवा राजकारण. ज्याला ठेकेदारी पैसे कमवायचे त्यांनी राजकारणाकडे येऊ नये. ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी ठेकेदारीकडे जाऊ नये. कारण हे माझं तेव्हापासून आमचं ठरलं होतं. म्हणून माझ्या फॅमिलीला मी पहिला पॉलिटिशियन आहे. माझ्या घरात कोण राजकारणात नाही. आणि ज्या पद्धतीचं वातावरण आज आहे, समाजाचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन एकच आहे की एक त्या पैसे कमवायला तिथं चाललं. तसे लोक आले, त्या लोकांनी फक्त रोड, रस्ता, नाल्या बांधणे आणि केले. राज्यकर्त्यांचं काम आहे पॉलिसीज मेकिंग, नवीन जनरेशन तयार करणे, त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे. मी सकाळी पण तुम्हाला सांगत होतो की
नुसतं रोड रस्ता नाल्या नव्हेच, बाकी त्याच्या पलीकडे म्हणजे चांदूर एखादं रंगभूमी बांधता येईल का, बांधली पाहिजे. एखादून आर्टिस्ट तयार झाले पाहिजे, एखादून प्लेअर तयार झाले पाहिजे, स्टेडियम. म्हणजे एवढे आता जेवढे तुम्ही लीग बघताय, आधी संधी नव्हती, आता संधी आहे. तर तरुण नाही, आणि तरुणांचा एक मोठा प्रश्न आहे, तो व्यसनाकडे वळतो आहे. म्हणून मंडळाचं ब्रीद आपण जे ठेवलं होतं, उत्तम आरोग्य हीच खरी धनसंपदा. म्हणून चांगले तरुण घडावे, मन, मेंदू आणि मनगट हे त्याचं बळकट व्हावं ही इच्छा आहे. आणि भाऊ, तुम्ही आता सांगितलं की तुम्ही नगराध्यक्षासाठी निवडणूक लढले होते, तर आमदारकीसाठी तुम्ही कसं काय विचार आला आणि काय म्हणजे सपोर्ट होता मागे काय? नगराध्यक्षानंतर आम्ही 2 वर्ष वाढ बघितली, अच्छा. पक्षातून कुठून कोणी बोलवतो काय करायचं. आणि मग असंच रक्षाबंधनचा दिवस होता, काय केलं पाहिजे, समज तमाम बहिणीला आपण भेटून काहीतरी साडीचोळी दिली पाहिजे. कारण आज सगळं बहिणीशी आम्ही भेटलो तर त्यांनी सांगितलं प्रत्येक राज्याच्या आमच्या इथे जोडून गेला 50 वर्षात त्यांना घेण्याचं काम केलं, दिलं काहीच नाही. आणि मग आम्ही विचार केला की बाबा ही आपल्या हक्काची बहीण आहे, ईशा अनेक समस्या जीवनात असतात, अनेक बहिणीची भाऊ प्रॉब्लेम असतात, माहेरी जाणं होत नाही. म्हणून आपण निश्चय केला की बहिणीच्या जीवनात थोडासा आनंद आला आणि तो सुसंस्कृत बहिणी आला. ते 10 वर्षांसाठी चालवलं आहे बहिणीला भेटणे. म्हणजे त्या गिफ्ट दुःख आहे, तर त्याचा भाऊ तिच्या जीवनात फार बोलवला आहे. तेच आपण तिच्या जीवनात ते शिक्षण करण्याचं काम केलं आणि त्यात पण आता ही लाडकी बहीण त्याच्यावर तयार झाली. हो, तुम्ही आता युवांबद्दल बोलले आणि त्यांच्या संधीबद्दल, तर मला वाटते चांदुरली शहरामध्ये युवाला पाहिजे तशी संधी नाही आहे. म्हणजे एखादा कलाकार असेल, तो नाट्यक्षेत्रात चांगला असेल, किंवा मग एखादा गायनामध्ये चांगला असेल, किंवा एखाद्याची भाषणशैली चांगली असेल, तर पाहिजे तशा स्पर्धात, पाहिजे तसं रंगमंच त्या युवाला नाही आहे आपल्या चांदूरमध्ये. अमरावतीमध्ये तरी आहेत, पण चांदूरमध्ये नाहीच. हेच मी जे सांगत होतो तुम्हाला की हे उभं करण्याचं काम राज्य करतं. सर्वांगीण शब्द जो आहे हा पोस्टर बॅनरवर असला पाहिजे, तो कृतीत असला पाहिजे. सर्वांगीण विकास जो शब्द आहे ना, यासाठीच आहे. या सर्व गोष्टीतून तो पठडीतून तयार झाला पाहिजे. आणि हे जे आम्ही जेवढे कार्यक्रम घेतले याचा मुख्य उद्देश होता त्याचा उत्साह वाढला पाहिजे. कारण कोणी प्लॅटफॉर्म देत नाही. जर आपण त्यांना प्लॅटफॉर्म देतो, मग तो खेळाडू असेल, क्रीडा क्षेत्रात असेल, नाट्य क्षेत्रात असेल, तो उभा राहायला पाहिजे. आणि फर्स्ट प्राइज मी तुम्हाला सांगितलं, मला जे 5th मध्ये भेटलं होतं त्यामुळे मी जे बूस्ट झालो, तेच प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. तर हे सगळं करत असताना तुम्ही समजा राजकारण करता, समाजकारण, त्याबरोबर तुम्ही शेती सुद्धा करता, म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्ही पारंगत आहात. त्याबद्दल म्हणजे काय? आधीपासून सवय होती का परफेक्ट प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. तर सातत्य माझ्या जीवनात मी नेहमी ठेवलं. मग ते यश येऊ अपयश येऊ, सातत्य कधी सोडलं नाही. आणि एखाद्या गोष्टीचा पाठलाग करायचा मग ते पूर्ण करायचं. मग ते राजकारण असो, शेती कुठले व्यवसायामध्ये जाण्याची कधी असं वाटलं की व्यवसायामध्ये जावं? नाही, व्यवसायासाठी याच्यासाठी नाही की मला आठवतं की मी जेव्हा 9वी 10वीत असेल त्या आजोबांनी मला 2 म्हशी दिल्या होत्या आणि त्या घरच्या 2 म्हशी घेऊन मग मी दुधाचा व्यवसाय सुरू केला. आणि जेव्हा मी महाविद्यालय जीवनात यायच्या आधी माझ्या अकाउंटमध्ये 80,000 रुपये जमा होते. त्यामुळे मला अनेक तरुणांना सांगतो की मला कधी घरी हे सांगायला लागलं मला कुठे जायचं आहे, तर हे सांगायला लागलं की मी चाललो आहे. हा एक 2 शब्दांचा वाक्यात फार मोठा फरक असतो. जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही पहिले काँग्रेसमध्ये होते आणि त्याच्यानंतर मग वंचितमध्ये जाण्याचं कसं काय? तीच मगाशी जो तुम्ही प्रश्न इथे सोडला की मग आम्ही 2 वर्ष वाढ बघितली आणि मग निवडणुकीच्या आधी बहिणीच्या पर्यंत पोहोचलो. बहिणीच्या जीवनात हा आनंद बघितला. मग आम्ही आषाढी एकादशीच्या निमित्त यात्रा काढली पूर्ण मतदारसंघात आणि त्याचा जबरदस्त रिस्पॉन्स भेटला. आणि मग ठरवलं सर्व ठेवलं टीम मग टिकत नाही. मग ती निवडणूक लढलो आम्ही पहिली 2019ची विधानसभेची. लोकांनी भरपूर मतं दिली, 25,000 मतं त्यावेळेस भेटली. आणि या मतदारसंघाचा पण चेहरा होऊ शकतो का, तर निश्चितच होऊ शकतो. प्रयत्न केले पाहिजे आणि लोकांचे कामं केले पाहिजे. म्हणून 2019 लढलो, 2024 पुन्हा लढलो. हे तुमच्या समोरच चित्र आहे. 2014ची तुम्ही जेव्हा निवडणूक लढली, 19 लढली, तर तेव्हा मला आठवते मी लहान होतो आणि तुम्ही म्हणजे मॅडम सोबत आलेले होते. हो, मला वाटतं की सगळ्या म्हणजे गावात तुम्ही फिरत होते. तर मला तो प्रसंग आठवला की तुम्ही माझी सेकंड केला होता. मग मी असं वाटलं तर अरे आता तर मत यांनाच द्यायचं, आता मत यांनाच द्यायचं झालं. नंतर मग आता आपलं मत पडायला लागलं. आणि तसं तर झालंच भाऊ. म्हणजे बनला तुम्ही आमदार पुढच्या टर्ममध्ये, काय एम ठेवाल, काय आमच्यासाठी युवांसाठी? निश्चित. कारण का आजचा तरुण ज्या
ग्लोबलायझेशन मध्ये नंतर आता AIच्या जगात स्पर्धा फार आहे. त्या स्पर्धेत तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. तरुणात ताकद भरपूर आहे. योग्य एवढी त्या ताकदीचा उपयोग, ऊर्जेचा उपयोग सकारात्मक दृष्टिकोन झाला पाहिजे. आज एवढी मोठी टेक्नॉलॉजी त्याच्या हाती आहे, त्यातून काय घ्यायचं आहे हे त्याला करता आलं. आणि निश्चितच या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे मी अध्यक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मी तरुणांना सांगत असतो, औद्योगिककडे पण त्यांना ओळखतो आहे. गाव तिथं त्याच्या हाताला काम. असे छोटे मोठे प्रत्येक गावात व्यवसाय आहेत ज्यासाठी त्यांना तालुक्यावर यावं लागतं आणि गावातच चांगला रोजगार करू शकतो, आईवडिलाची सेवा करू शकतो. अनेक अशी कामं आहेत. पण त्या पद्धतीचे कोर्सेस आपण सुरू करायचे आणि थेट त्या तरुणाच्या हाताला काम त्याच्या गावात मिळेल ही योजना राबवतो. त्यासोबत MIDC संदर्भात असेल आपल्याकडे फार नकारात्मकता आहे. फुलांच्या शेतीमध्ये आपल्याकडे सकारात्मकता नाही. दूध उत्पादन संदर्भात नाही. फळभाज्यावर आपलं फोकस नाही. लागणारी प्रत्येक गोष्टी आपल्यातून 500-700-1000 किलोमीटर येते. तुम्ही चिप्स बघतात केळ्याचे, ते कर्नाटकहून येतात. काल माझा एक मित्र त्यांनी एक छोटं प्रोडक्ट सुरू केलं तर चकल्या सुद्धा बाहेरून यायला लागल्या. म्हणजे या ज्या गोष्टी आपण इथून देऊ शकल्या असतात. जसं आपल्याकडे शारदा उद्योग होऊन गेलं, पालेकरची बेकरी आहे. काही प्रोडक्ट असे का ते स्टील इथून लोक नेत आहेत. तसंच चांदुर्लीचं आहे ते गुजरातीची कचोरी आहे, छोटी पापडा आहे, लोक ते न्यायचे. शर्मा स्वीट मार्टची कचोरी. म्हणजे त्या गोष्टी नंतरही भरपूर वेळ गेला जे उभं करता आलं असतं. त्याच्यावर आमचा भर राहील की हा परिसर एक चांगलं वातावरण, एज्युकेशनल, क्रीडा, नाट्य असेल, त्यासोबतच बिझनेस असेल. कारण तरुण व्यावसायिकांनाही बँका आल्या पाहिजे, सहजतेनं कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि ते कर्ज घेतल्यानंतर ते फेडण्याची ताकद त्यांची असली पाहिजे, जेणेकरून हा विकास तिथे होईल. आणि भाऊ, आम्ही म्हणजे आता तुमची पर्सनॅलिटी बघितली किंवा तुमच्या चेहऱ्यावरचं तेज वगैरे, तर युवकांसाठी काय सांगेल की त्यांनी काय केलं पाहिजे तुमच्यासारखं? नाही, निश्चितच माझ्या सर्व तरुणांना नेहमीच सांगतो की बुवा प्रत्येकाच्या आयुष्यात एम असला पाहिजे. ठीक आहे, त्या एकदम गोष्टी एकदम हे होणार नाही, पण आपण त्या एमच्या दिशेने जर असला तर निश्चितच आपण त्या एमला गाठण्याचं स्वप्न बघितलं पाहिजे. आणि स्वप्न बघण्याला पैसे लागत नाही. बरोबर. फिट कसं राहतं? फिटसाठी मी सकाळीच तुम्हाला सांगितलं, फिटनेससाठी तुम्हाला धामणगाव मतदारसंघामध्ये काय काम व्हायला पाहिजे होते आणखी तुम्हाला वाटते? धामणगाव मतदारसंघात सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो तरुणांच्या व्यावसायिकाचा आहे. MIDC असेल, मोठे उद्योग असतील, त्यासोबतच शेतीच्या पाण्याच्या संदर्भात आहे. अनेक परिसरात अजून पाणी पोहोचलेलं नाही. त्यासोबतच चांगले वाण, कमी खर्चात काय उत्पादन आपण घेऊ शकतो ती डेव्हलप करण्याची तयारी असली पाहिजे. बरोबर. आणि धामणगाव मतदारसंघाचे जे आमदार आहेत हल्लीचे, ते त्यांच्या कार्यावर ठाम आहेत का? म्हणजे जे कार्य त्यांना करायला पाहिजे ते करतात का आता सध्या? त्यांची भूमिका जनतेने त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही मीडियाने विचारलं पाहिजे. प्रलंबित प्रश्न आहेत. कारण का त्यांचे वडील होते म्हणून त्यांना आमदारकी मिळाली, हा भाग वेगळा. पण आमदारकीमुळे त्यांना सिद्ध करण्यासाठी जी लोकांनी संधी दिली आहे ते त्यांच्यामध्ये सिद्ध झालं पाहिजे की अपॉर्च्युनिटी आहे, त्या अपॉर्च्युनिटी ग्रॅब केलं पाहिजे. हो, आता आपण तुमचं बालपणापासून बाकी सगळं ऐकलं आणि आता आपण आपलं राजकारणी याच्यावर येऊया. थोडक्यात आपल्याला उत्तर आलो सर, घेऊन रॅपिड फायर टाईप आपण करूया. सर तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहे. तर प्रदेशाध्यक्ष पद असताना आता आगामी निवडणुकीसाठी तुमचं काय नियोजन आहे? निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे. त्यासोबतच आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांनी पूर्ण निर्णय जिल्हाध्यक्षांना दिले आहेत की त्यांनी त्यांच्या पातळीवर जे सातत्याने बोलतात की बा आघाडी होत नाही, युती होत नाही, ते अधिकार दिलेले आहेत. ज्या भाजप सोडून ज्या इतर पक्ष आहेत त्यांच्यासोबत जर अलायन्स होतं निश्चित करण्याचे अधिकार तालुका जिल्हाध्यक्षाला आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी नेता आणि पक्ष तयार आहे. आणि वंचित बहुजन आघाडीने काय विजन ठेवलेलं आहे यावेळेस निवडणुकीमध्ये? निश्चितच मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी आम्ही देणार आहोत आणि प्रत्येक सर्कलची, प्रत्येक म्हणजे जर जिल्हा परिषद सर्कल असेल तर आमची मागणी आहे की तुम्ही जर मागणी सर्कल असेल ज्या गोष्टी मागणी वंचित आघाडी करते तेच बाकीचे पक्ष नंतर फॉलो त्याला करतात. बरोबर. मग जिल्हा परिषदच्या ठिकाणी MIDC उभं करण्याचं आमचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रात आहे. हो, शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणावर थोडक्यात काय सांगा? ही व्यवस्थेची बळी आहे. सातत्यानं नापिकी, चुकीचं बियाणं आणि खतांचा वापर हा जेव्हापर्यंत त्याच्या बांधावर अद्यावत जाणार नाही त्यापर्यंत त्याची पिकाचा खर्च वजा जाता उत्पन्नाचा खर्च या त्याच्याजवळ उरणार नाही त्यापर्यंत ही लढाई संपणार नाही.
त्यासोबतच शेताच्या शेताच्या मालाला भाव हा एक महत्वाचा मुद्दा जो सातत्यानं कळीचा आहे. आणि शोकांतिका आहे की जे राज्यकर्ते आहेत ते सर्व शेतकऱ्यांचेच पोर आहे. आजपासून नाही तर मागील 50 वर्षापासून आहे. पण असं एखादंही ते व्यवस्था उभी करू शकले नाही तर हा जगाचा जो पोशिंदा आहे हा उभारला पाहिजे. आणि केंद्र सरकारने काय योग्य निर्णय शेतकऱ्यांसाठी घ्यायला पाहिजे? केंद्र सरकार सक्षम त्यांचं याच्यावर लक्षच नव्हतं ना. ज्या पद्धतीनं आयातीची धोरणं राबवल्या गेली, निर्यातीची निबंध आणले गेले, हे दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आज मोठ्या प्रमाणात इतर देशातून जो माल येतो आहे तो भारताच्या बाजारपेठेला शेतकऱ्याचा माल आला. व्यापारी शेवटी तो व्यापार करण्यासाठी आलेला आहे. मग त्याला इथं काय शेतकरी 2 पैसे उरते त्याचा घेणं देणं नाही. पण ही मोठी शोकांतिका आहे की केंद्र सरकारने ज्या सातत्यानं याच्यावर त्यावेळेस पंजाबचे शेतकरी बसले होते 1 वर्ष पूर्ण, त्यावेळेस निर्णय घेतला नाही. आणि हीच खरी शोकांतिका आहे. महाविकासबद्दल काय वाटतं? नाही, ज्यावेळेस हे लोक सत्तेत होते त्यावेळेस शेतकऱ्या संदर्भात निर्णय घ्यायला पाहिजे. शेवटी हा शेतकरी कोणी दुसरा नाही, तुम्ही आमच्यासारखेच लोक आहेत. आपण सर्व शेतकरी ग्रामीण भागातून येतो आहे. कोणाकडे 5 एकर 10 एकर 20 एकर, पण त्या कमी खर्चात चांगलं उत्पादन कसं करता येईल, त्याची व्यवस्था काय, त्याची विवेचना काय, कुठं त्याला खर्चाला मदत करता येईल का, ही भूमिका जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत शेती सुधारणार. आता जे शेतकऱ्यांसाठी लढतायत ते सरकारच्या विरोधात जाऊन म्हणजे काम करतात, काय कर्ज मागतात, मोर्चे काढतात, आंदोलन करतात. निश्चितच 2009ला पंतप्रधान मनमोहन सिंग होते, त्यांनी आले सरसकट कर्जमाफी दिली. त्यानंतर झाली कर्जमाफी मिळालीच पाहिजे, सरसकटी मिळाली पाहिजे. आणि कुठंतरी माझ्यासारख्या तरुणांनी जो आम्ही राज्यकर्ते आहोत की पुढे भविष्यात ज्या पद्धतीचं आहे असे ब्ल्यूप्रिंट असलं पाहिजे. 5-50 वर्षात एवढ्या योजना आपण आणतोय, पण त्या योजनेतून खऱ्या अर्थाने एखादी योजना शेतकऱ्याचं 5 एकराचं एकाच वेळेचं त्याचं भविष्याचं कसं राहील, त्याला मोटर पंपापासून काय देता येईल, आणि जर असं क्लस्टर वाईज जर डेव्हलप केलं तर निश्चितच हा शेतकरी सुखावश्यक राहणार. सर, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय वाटतं? देवेंद्र फडणवीस यांनीच तर सर्व हा झासा केला ना. खऱ्या अर्थानं शेतकरी तोंडाला पानं पुसण्याचं काम त्यांचं आहे. त्यांनी तारीख पुन्हा घेऊन गेली, म्हणजे या निवडणुका संपल्यावर पुन्हा मग तेच विषय राहतील. आता आपण म्हणजे तुम्ही हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. रॅपिड फायर किंवा एकेका शब्दात नरेंद्र मोदी बद्दल काय? नरेंद्र मोदी साहेबांबद्दल काय? ब्लॉकबस्टर आहेत. आणि तुमचा आवडता फिल्म हिरो? अमिताभ बच्चन. वंचित बहुजन आघाडीसोबत तुम्ही सातत्याने काम करत आले आहात आणि काम करत राहात की पुढे कुठल्या पक्षाचं? निश्चितच महाराष्ट्रातच अध्यक्ष आहे, हा प्रश्न उद्भवतच नाही. स्वतःबद्दल एकच शब्द, चांगलं काम करायचं, लोकात राहायचं आणि आशीर्वाद प्राप्त करायचा. नगराध्यक्षाची आता निवडणूक आहे, त्याच्यासाठी काय आपलं चांगलं? महिला रिझर्वेशन आहे आणि त्यासाठी चाचपणी सुरू आहे. तर जो चांगला उमेदवार त्याला संधी दिली. प्रताप अडसरबद्दल ठीक आहे, त्यांना आता बापू ते भेटलेलं आहे. त्यांचे काम आवडतात तुम्हाला? कामं स्वतः करतील तर आवडतील. आणि आता नगर परिषदेसाठी काय विजन ठेवलेलं? नगर परिषद हे चांदूर जे शहर ऐतिहासिक शहर आहे, त्या शहरात ज्या गोष्टींचा सातत्यानं ऱ्हास झालेला आहे, त्याचा व्यापार असेल, जे पलायन झालं, शिक्षण असेल त्यासाठी पलायन झालं, मोठ्या प्रमाणात ज्या सुख सुविधा शहरात उपलब्ध करून द्यायला पाहिजे होत्या त्या करून दिलेल्या नाही. आणि जसं मुस्लिम समाज आहे, त्यांच्या मुलांना आज 10वी-11वीचं शिक्षण नाही. तुम्ही अनेक असे विषयाचे कालांतरानं तसेच पेंडिंग ठेवले आहे. शहराला कोणतरी बायपास जेणेकरून तुमचं शहर वाढेल, उद्योगधंद्यासाठी MIDC रसाळ पडलेला आहे. हे अनेक मुद्दे त्याच्यावर निवडणुका लागल्या जाईल. माझे आमदार ते कर्मठ आहेत, चांगलं काम केलं त्यांनी, चांगलं आहेत, पण त्यांचा स्वभाव सर्वांना माहीत असल्यामुळं ते कोणालाच मोठं होऊ, घरातल्याशिवाय दुसरा मोठा झाला नाही ह्याच त्यांचा विचार आहे. आवडता नेता? राजीव गांधींच्या पॉलिसी चांगल्या आहेत. त्यांनी नवोदय विद्यालयापासून ज्या मोटर्स हे आणलं, हे सर्व गोष्टी त्यावेळेस उभ्या केल्या. ते एक विजनरी नेते. राहुल गांधी यांच्याबद्दल काय वाटतं? आणि तुम्ही महाविकास आघाडीसोबत? नाही, महाविकास आघाडीसोबत आम्ही आमचं लॅन्स झालेलं नाही. आणि राहुल गांधी ते स्पोर्ट पर्सन आहेत, सगळं ठिकाण जातात, भेटतात. त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांचा सल्ला घेऊन अजून चांगलं भरारी घेतली पाहिजे. आवडत्या फिमेल ऍक्ट्रेस? फिमेल ऍक्ट्रेस तसं काही नाही, वाईफच म्हटलं. मग आता आपण रॅपिड फायर मध्ये सुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तर ऐकली. आता एखादा शेअर बिलकुल एक तर शेअर भेटतात
तरुणांनाच आहे व्यवस्थेच्या विरोधात शेतकऱ्यांच्यासाठी जी व्यवस्था आहे त्याच्यावरच मला आठवत आहे की मी नेहमी तो म्हणायचो, लढते है सवारे मैदानी जंग में. म्हणजे मग ते क्रीडा क्षेत्रात असो, शेतीच्या क्षेत्रात असो, ज्याला हा शब्दम आहे त्याला ते लढावंच लागेल. शेवटी त्याच्याशिवाय हक्क भेटणार नाही. लढते है सवारे ही मैदानी जंग में, अरे वो क्या लढेंगे जो खुद घुटनों की बच्चा. आणि सर एखादं गाणं गाणं तर मला येत नाही, तुम्ही म्हटलं तर आवडत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बेस्ट ऑफ लक.